दंडवत प्रणाम. खरी परधर्माची आई, खरी परधर्माची आई, वाचा सुंदर बोलाई. जरी बंदी बनविले तिजला धर्माशी बुडविले नाही. जरी बंदी बनवले तिजला तरी धर्माशी बुडविले नाही. धर्माचे शील राखला दिला प्राण आड घालोनी. धर्माचे शील राखला दिला प्राण आड घालोनी. ती आठवा स्फूर्तिवीरांची कसे देह शेपिले त्यांनी, कसे देह शेपिले त्यांनी. दंडवत प्रणाम. आज व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज मी आपल्यासमोर सादर करत आहे. दंडवत. वाचा सुंदर बोलायचा यांचे समर्पण, महानुभाव संत स्त्रियांचे कार्य. महाराष्ट्रामध्ये यादव सत्तेचा ऱ्हास होऊन यवनी सत्तेचा उदय झाला आणि देवगिरीवर हिरवा झेंडा फडकला. महाराष्ट्राचं जनजीवन धोक्यात आलं. सत्तेमुळे सक्तीचं धर्मांतर चालू झालं होतं. मराठी माणसं जीव मुठीत धरून सैरावैरा फिरू लागली. महानुभाव पंथाच्या अनुयायांची खूप धावपळ होऊ लागली. महानुभाव मरणाला घाबरत नव्हते, तर ते मरणाला आलिंगन देण्यासाठी उतावीळ झालेले होते. परंतु त्यांना हिंसेचे मरण नको होते, म्हणून ते महात्मे देवपूजा, वस्त्रप्रसाद, पोथ्या आणि महिला यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून स्वतः देवाला शोधत फिरत होते. आता पंथाची धुरा आचार्य श्री परसराम व्यास यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती. आचार्य परसराम व्यास हे पंथाचे चतुर्थ आचार्य. त्यांनी दाढेचा विशेष, उंबरवटाचे पात्र, चरित्राची पोथी आणि वस्त्रप्रसाद इत्यादी संग्रह वाचा सुंदर बोलाईसा हिच्याकडे देऊन तिला बिडकीन, संभाजीनगर या ठिकाणी ठेवले होते. एके दिवशी यवनांची नजर बिडकीनवर पडली. त्यांनी मध्यरात्री बिडकीनवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बोलाईसा पकडल्या गेल्या. यवन आपली विटंबना करतील म्हणून तिने आपला धर्म राखण्यासाठी प्राणत्याग करण्याचे ठरवले होते. तिसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी लघुशंकेचे निमित्त करून ती बाहेर पडली. तिने आचार्य श्री परसराम व्यास यांनी दिलेले साहित्य घेऊन राखगा देवाश्री चक्रधरा म्हणून एका आडामध्ये म्हणजे विहिरीत उडी मारली व आपले देह क्षेपिले. ही स्मृती थोडीशी समोर जाते. राख गा देवाश्री चक्रधरा असे म्हणणाऱ्या बोलाईसाला देवाने खरंच राखलं. तिच्या कैवल्यवासाची वार्ता कळाल्यानंतर आचार्य श्री परसराम व्यास यांनी त्या विहिरीतील गाळ काढला. तेव्हा एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की त्या विहिरीमध्ये बोलाईसाचा सापळा सुद्धा सापडला नाही. अशा प्रकारे तिचे देह अदृश्य झाले होते. त्याच विहिरीतील गाळ पुन्हा मुनिबास नांदेडकर यांनी काढला. त्यावेळी त्यांना बोलाईसासोबत काही वंदनीय वस्तू मिळाल्या. त्या बोलाईसाला देवाने राखले होते म्हणून तिचा सापळा तिथे मिळाला नाही, कारण तिने संन्यास धर्माचे मोल सांभाळले होते. तिला धर्मरक्षणार्थ आत्मसमर्पण केले होते. अशा अनेक साध्वींनी आपला धर्म सांभाळून पंथाला वेगवेगळ्या संकटातून वाचवले, जतन केले आणि जिवंत ठेवले. महानुभाव पंथाला स्त्रियांनी योगदानच नव्हे तर जीवनदानही दिले आहे. विद्या, तप, दान, ज्ञान, गुण, धर्म, साहित्य, कला, लेखन, संशोधन, कवित्व, वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व इत्यादी विविध क्षेत्रामध्ये महानुभाव साध्वींनी भरघोस असे योगदान दिले आहे. त्यांचे धर्मकार्य आम्हाला मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आपण त्यांचे आदर्श मूल्य जीवनात उतरवून स्वतः करून घेऊ, हाच त्यांच्यासाठी आपला प्रणाम असेल. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.